अभिमान शाल्मुनीने बाळाला आपल्याकडे सोडले तर काय करायचं आपण? सॉरी. अरे पण विन्या, दॅट वॉज नॉट रिअल. याच्या इमॅजिनेशन मध्ये ते दोघं जण बाळाला आपल्याकडे सोडून गेले. एक्झॅक्टली. मला एक सांग राघव, तुझ्या इमॅजिनेशन मध्ये हे दोघं परत येतात का नाही? ते मला कसं कळेल? ते तर येणारा काळच ठरवेल ना. बाय द वे, तुझ्या इमॅजिनेशन मध्ये तुला जे बाळ दिसलंय तो मुलगा आहे का मुलगी आहे? हा, हे बघ, ते सांगणं कायद्यानं गुन्हा आहे. तू काय टेस्ट करून सांगणार आहेस का? नाही तर काय. इमॅजिनेशन मध्ये काय दिसलं ते सांग. हा, मुलगा. भाई वाह. मुलगी असेल. मुलगी 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 मुलगी. अरे हे तर बेस्टच आहे. बाबा राग. ए, मुलगा मुलगा मुलगी. चल, मुलगा. झालं की सांग. काय आता टॉस करणार आहेस? सॉरी, ते काय ना की इमॅजिनेशन मध्ये मी अजून बाळाची नॅपी उघडून पाहिलं नाहीये. काय इमॅजिनेशन आहे बघ. मूर्ख. प्रश्न तो नाहीये. प्रश्न हा आहे की उद्या जर खरंच आपल्यावर बाळ सांभाळण्याची जबाबदारी आली तर आपण काय करणार आहोत? बाळा 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 बाळा. काय झालं सुमित? काय करावं काही कळत नाही. कितीही प्रयत्न केले तरी बाळ रडायचं थांबत नाही. बाळा का 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 बाळा. मला असं वाटतंय बाळाला शू किंवा शी लागली असेल तर त्याला सांगता येत नाही म्हणून रडतंय बिचारा. नाही विनय, नाही. कुठलंही बाळ शू किंवा शी सांगत बसत नाही रे. ते करून सरळ मोकळं होत. अरे हसतोयस काय? बाळ रडतंय इथे. सॉरी. बाळा 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 रडू नकोस रे. काय बाळाचं रडणं थांबवण्यासाठी मला एक सुचलंय. काय काय सांग पटकन. कान इकडे करा. अरे कान इकडे करायची काय गरज? तसंच सांग ना. अरे बाळ ऐकेल ना. एक मिनिट माझ्या चिमण्या पाखरा. ओके ओके. आनंद इकडे. बाळा हळू. तयार येते. रडू दे. बेस्ट वे. आपल्या ग्रुप मध्ये मुलगा म्हणजे ग्रुप मध्ये आपली मेजॉरिटी. आता पण मेजॉरिटीच आहे. नाही, आपण तिघांनी अभेचार म्हणजे आपलीच मेजॉरिटी. कारण त्या दोघीच आहेत ना, काव्य आणि शाल्मली. सॉरी टू से पण आकांक्षा मॅडमना विसरतोयस तू. तरी रे, तरी तीनच ना. आपण चार म्हणजे मेजॉरिटी. सौम्य राहिली. गावात चार, आपण पण चार. हे रेशिओ सेम. हे नाही नाही, हे बघ, आपल्या टीम मध्ये आपल्याला एका मुलाची गरज आहे. मेजॉरिटी ही झालीच पाहिजे बस. अरे मित्रा, मेजॉरिटी वाढून काय कबड्डी खेळणार आहेस का दररोज त्यांच्यावर? तुला नाही कळत मेजॉरिटीचं महत्व. काय महत्वाचं? अरे महत्वाची आहे, महत्वाची आहे. हे बघ, मी आत्ताच इमॅजिन करू शकतो. ए बस, तुझं इमॅजिनेशन आता बस. मला झोप आली यार. गुड नाईट. हो रे हो. मलाही उद्या सकाळी लवकर उठून कामावर जायचंय. गुड नाईट.
कुठे जायचंय? सॉरी, कामावर जाण्यासाठी माझ्याकडे कामच नाहीये, नाही का? नाही ते काय आहे, मी पण सतत नोकरीबद्दलच इमॅजिन करत असतो ना, त्यामुळे ते म्हणजे मला असं दिसतं की मी एका मोठ्या ऑफिसमध्ये एका छोट्याशा क्युबिकल मध्ये बसलोय. बॉस माझी अरे माझं इमॅजिनेशन कोणी ऐकूनच घेत नाही. कारण तुझं इमॅजिनेशन माझ्या इतकं इंटरेस्टिंग नसतं. जो बघा हे खरंच आहे. विनय, तू किती बोर आहेस. जो ओले 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 ओले, जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले 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 ओले. यार कसला क्यूट दिसतंय नाही आपला बाळ. मी सांगतो मोठं झाल्यावर माझ्यासारखं हँडसम होणार आहे. नाही, बाळ माझ्यासारखं सभ्य आणि प्रामाणिक होणार, हो की नाही? आपण रोज शुभंकरोती म्हणायचं. मी शिकवतो, माझ्या मागे म्हणा. शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाश. किती अवघड शब्द शिकवतोयस बाळाला. अरे त्यामुळे बाळ दात यायच्या आधीच बाळाचे दात पडून जातील. हे बघ बाळा, यांचं ऐकू नकोस. एकदम हँडसम व्हायचं, स्कॉलर व्हायचं, खूप स्टडी करायचा. नाही, तू कोणासारखाही बन, पण लुक माझ्यासारखा ठेवायचा. म्हणजे आपली स्टाईल बघून रस्त्याने चालताना पोरी फिदा झाल्या पाहिजेत, चक्कर येऊन पडल्या पाहिजेत. बाळा, हल्ली हीटमुळे मुली चक्कर येऊन पडतात. तू तू माझ्यासारखं साधं व्हायचं, म्हणजे लोक रिस्पेक्ट करतात. हा हे बघ बाळा, यांचं काही ऐकू नकोस. आपण मस्त फॉर्मल कपडे घालायचे, तशी स्टाईल कॅरी करायची, म्हणजे कसं प्रोफेशनल वाटतं. पण त्याने तुमचं काय ऐकावं? मग त्याने तुझं तरी काय ऐकावं? अरे त्यानं तुमच्या दोघांचं तरी काय ऐकावं, फॉर दॅट मॅटर. कारण मी त्याचा आणि तो माझा फेवरेट आहोत. बघ बघ, त्याचा लुक पण कसा माझ्याशी मिळता जुळता आहे. दॅट कॉल्स फॉर अ जोक. तुमच्या दोघांमध्ये काहीही मिळतं जुळतं नाही. अरे विन्या मित्रा, आपल्या बाळाचे डोळे बघ रे, असे असे निरागस आहेत. आणि ह्याचे बाबा राग, कोरडे आणि इमोशनलेस. करेक्ट. आणि बाळाचे गाल बघ, अरे कापसासारखी मऊ गाल आहेत बाळाचे. आणि ह्याचे नारळाच्या करवंटीसारखे खडबडीत. येस, पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. यावरून हेच सिद्ध होतं की दूर दूर तक तुझा आणि बाळाचं काहीही मिळतं जुळतं नाही. नीट बघा, म्हणजे तुम्हाला दिसेल. नीट बघा. तुला दाढी आहे, बाळाला नाहीये. इथेच विषय संपलाय. तुम्ही दोघं अजिबात सारखे दिसत नाही. बरं, मी ऑफिसला निघू, मला खूप उशीर होतोय. नाही, तुला मदतीची गरज असेल तर मला सांग, मी थांबते. ऐक तू जा, खरंच जा. इथे फार काम नाहीये, प्लीज जा. खरंच. नक्की? हो हो. ओके, बाय बाय. बाळ पण नाही म्हणा. बाय विनय. बाय मॅडम, मी तुम्हाला सोड. नको, इट्स ओके. बाय बाय श्रीकांत. बाय, टेक केअर. मला